रेरा कायदा येण्याआधी तुमचं ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन झालंय, म्हणजे 2017च्या आधीच तुम्ही फ्लॅट विकत घेतलाय आणि त्याचं ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन केलंय. मात्र रेरा कायदा आल्यानंतरही तुम्हाला त्या फ्लॅटचं किंवा त्या युनिटचं पोझेशन मिळालेलं नाहीये. तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये एखादी पोझेशन डेट लिहिलेली असेल, त्या डेट नंतर देखील 3-4 वर्ष तुम्हाला पोझेशन मिळालेलं नाही. मग आता मोफामध्ये ॲग्रीमेंट असताना देखील तुम्ही जेव्हा रेरामध्ये कंप्लेंट फाईल करता तेव्हा ती कंप्लेंट स्टँड होते. अशी कंप्लेंट तुम्ही मोफाच्या ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा रेरामध्ये फाईल करू शकता. अशा केसमध्ये ऑर्डर होताना तुम्हाला मोफाप्रमाणे 6 महिन्याचा डिले हा बिल्डरला कन्सेशनमध्ये दिला जातो आणि तुम्हाला डिले 6 महिन्यानंतर अप्रूव्ह होतो. फॉर एक्झाम्पल, तुमचं ॲग्रीमेंट 2016मध्ये रजिस्टर झालं आणि तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये 2020 ही कंप्लिशन डेट लिहिलेली. मात्र 2024 पर्यंत तुम्हाला पोझेशन मिळालं नाहीये आणि 2024ला तुम्ही रेरामध्ये कंप्लेंट फाईल केली. 2020 ते 2024 हा बिल्डरचा डिले झालेला आहे. मात्र मोफामध्ये ॲग्रीमेंट असल्यामुळे बिल्डरला 6 महिन्याचं अजून कन्सेशन दिलं जातं, कारण मोफा कायद्याप्रमाणे बिल्डरला 6 महिन्याचं एक्सटेन्शन मिळू शकतं. म्हणून 20 ते 24 हा जो डिले आहे हा 4 वर्षाचा पकडला न जाता 3.5 वर्षाचा पकडला जाईल आणि त्यावरती तुम्हाला डिले पोझेशनचं इंटरेस्ट किंवा कॉम्पेन्सेशन असं महारेरा अथॉरिटी ऑर्डरनी तुम्हाला देऊ शकते.